श्री स्वामी समर्थ मंडळी, तर शारदीय नवरात्रीचे 9 दिवस पूर्ण झाल्यानंतर 10व्या दिवशी विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण साजरा केला जातो। अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमी तिथीला दसरा हा सण येतो। तर या दिवशी प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून विजय मिळवला, तेव्हापासून दसरा साजरा करण्याची पद्धत आहे। त्याचबरोबर पौराणिक कथेनुसार या दिवशी दुर्गा देवीने देवी चंडिकेचे रूप धारण करून महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्यामुळे दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक मानलं जातं आणि दसऱ्या सणाचं आपण सेलिब्रेशन करत असतो। तर बघा, तसेच हा दसऱ्याचा मुहूर्त हा एक 3.5 मुहूर्तापैकी एक आहे। तर आपल्याला कोणतीही शुभ कामं किंवा शुभ कार्य करायचं असेल तर या दिवशी आपण करू शकतो। कोणताही मुहूर्त बघायची गरज पडत नाही, कारण हा दिवसच पूर्ण शुभ असतो। तर या दिवसात आपट्याच्या पानाला खूप महत्त्व आहे। त्याचबरोबर आंब्याची पानं आणि झेंडूच्या फुलांना देखील तेवढंच महत्त्व आहे। तर या दिवशी आपल्याला घरातील स्त्रियांना काही नियम पाळायचे आहेत, म्हणजे आपण दसऱ्याची पूजा कशी करतो ते करायचे आहे, ते अगदी थोडक्यात पाहूयात। तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे, घराची पूर्ण स्वच्छता करायची, आंघोळ करून आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि आपली देवपूजा जी आहे ती करून घ्यायची। देवांना सुद्धा छान स्वच्छ आंघोळ घालायची आहे, त्यांची सुद्धा पूजा आपल्याला छान प्रकारे करायची। देवांना सुद्धा नवीन वस्त्रावरती आपल्याला ह्या दिवशी आपण त्यांचं वस्त्र बदलायचं आहे, म्हणजे नवीन वस्त्र अंतरायचं आहे। आणि देवाला या दिवशी झेंडूची फुलं आणि त्याचबरोबर आपट्याची पानं आहेत ती आपल्याला व्हायची आहेत। आता नेहमी आपण इतर फुलं वाहतो, पण या दिवशी झेंडूच्या फुलांना आणि आपट्याच्या पानाला फार महत्त्व आहे। आपला देवघरातला जो कलश असतो त्यामध्ये सुद्धा आपल्याला आंब्याचं पानं ठेवायची आहेत आणि कलशावरती झेंडूचं फूल सुद्धा ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आता घराची स्वच्छता सुद्धा करायची आहे आणि आपल्या घरामध्ये इतर देवी देवतांचे जे फोटो असतील ते सुद्धा काढून स्वच्छ करायचे आहेत आणि त्यांना सुद्धा आपट्याची पानं आणि झेंडूची फुलं व्हायची आहेत। त्याचबरोबर या दिवशी जे आपल्या घरामध्ये अवजारे असतात, जशी शेती कामासाठी लागणारं असतात, म्हणजे कुदळ असतो, खोऱ्या असतो किंवा टिकाव असतो, जी आता शेती कामासाठी खेडेगावामध्ये ही सगळी लागणारी हत्यारे असतात, ते पूजा केली जाते। विळा असतो, खुरपं असतं, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये विळी असते, सुरी असते, तर ह्यांची सुद्धा पूजा आपट्याची पानं आणि फुलं वाहून केली जाते। आणि आपण या दिवशी गोडधोड म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक बनवतो। तर हा पुरणपोळीचा नैवेद्य जे आपण शास्त्रपूजा केलेली असते तर त्यांना सगळ्याला दाखवायचा असतो। त्याचबरोबर आपण देवाला सुद्धा पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवत असतो। त्याचबरोबर आपट्याची पानं आणि झेंडूची फुलं प्रत्येक ठिकाणी आपल्याला व्हायची आहेत। आणि मुलांची पुस्तकं असतात, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये ज्या इलेक्ट्रिक वस्तू असतील किंवा अशा ज्या वस्तू आपण डेली यूज करतो आणि त्यापासून आपल्याला लाभ होत असतो, आणि त्या सगळ्यांची जसं की मोबाईल, लॅपटॉप आला, TV आली, तर त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि त्यांना सुद्धा आपट्याची पानं आणि झेंडूची फुलं व्हायची आहेत। आपल्या घरामध्ये सरस्वतीचा फोटो असेल तर त्याची सुद्धा अवश्य पूजा करायची आहे, कारण सरस्वती देवी सुद्धा विद्येची देवता मानली जाते। त्याचबरोबर फोटो नसेल तर तुम्ही सरस्वतीचं प्रतिचित्र काढू शकता आणि त्याची पूजा सुद्धा करू शकता। तर हे झालं आता आपल्या घरातील जे साहित्य म्हणजे हत्यारं असतील किंवा जे फोटो, देवपूजा सगळं आपल्याला करायचं आहे। त्याचबरोबर दरवाजाला या दिवशी झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं मिक्स करून हे तोरण बनवलं जातं आणि हे तोरण सगळीकडे बांधलं जातं। तर ह्याचं पण या दिवसाला खूप महत्त्व आहे। तर आंब्याची पानं म्हणजे साक्षात देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। तर झेंडूच्या फुलामध्ये आपल्याला आंब्याची पानं घालून तसं तोरण बनवायचं आहे आणि ते आपल्या मुख्य दरवाजाला तरी आपल्याला घालायचं आहे। त्याचबरोबर या दिवसात आपल्याला आपल्या घरामध्ये ज्या गाड्या असतील, 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असतील किंवा लहान मुलांच्या सायकली सुद्धा असू देत, जी कोणती इलेक्ट्रिक वाहनं आहेत, म्हणजे ज्यांच्यापासून आपल्याला लाभ होत असतो किंवा आपण बऱ्याच वेळा त्याच्यापासून फायदा घेतलेला असतो, तर अशा सगळ्या गोष्टींचा आपल्याला पूजा करायची आहे। तर जी आपली वाहनं आहेत त्यांना सुद्धा आपल्याला हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे, झेंडूचे फुलांचा हार घालायचा आहे आणि तिथे सुद्धा आपल्याला आपट्याची पानं ठेवून पूजा करायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला दसऱ्यामध्ये ही कामं करायची आहेत। त्याचबरोबर दसऱ्यामध्ये जी आपट्याची पानं असतात त्याला सोनं म्हणतात, तर सोनं लुटायला सुद्धा जात असतात, म्हणजेच आपल्या शेजारी पाजारी मित्रमंडळींना ही आपट्याची पानं असतात ती सोनं द्यायची आहेत, सोनं समजून द्यायचं आहेत आणि त्यांचा पण आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे।
तर अशा पद्धतीने दसऱ्यामध्ये आपल्याला हे सगळे कार्य करायचे आहेत। तर बघा, कोणतंही तुम्हाला शुभ कार्य करायचं असेल तर या दिवशी तुम्ही करू शकता। त्याचसोबत आपण आता घरामध्ये थोडं का होईना सोनं आणलं जातं, पण आता सोनं आणणं सगळ्यांनाच शक्य होत नाही। तर तुम्ही कोणती पण छोटी मोठी एखादी वस्तू त्या दिवशी घरामध्ये आणा, कारण त्या दिवशी आपण कोणतीही खरेदी करणं म्हणजे साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणं किंवा वास करणं असा त्याचा अर्थ होतो। त्यामुळे जे तुम्हाला जे काही शक्य आहे, तुमच्या गरजेची वस्तू असेल, आता सोनंच नाही जमलं तुम्हाला तर इतर कोणतीही छोटी मोठी वस्तू घरामध्ये आणा, तिची पूजा करा। हळदी कुंकू फूल अक्षता वाहून तिची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे। तर आपल्या धनप्राप्तीसाठी तुम्हाला हे सगळे उपाय दसऱ्या दिवशी घरामध्ये करायचे आहेत। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला घरामध्ये तर पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, तर तामसी आहार आपल्याला घ्यायचा नाही। तर या दिवशी पूर्ण सात्विक जेवणाचं आपल्याला सेवन करायचं आहे। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या मित्रमंडळी किंवा ज्यांच्याबरोबर तुमचं पटत नसेल तर त्यांना सुद्धा आवर्जून सोनं द्यायचं आहे आणि आपल्यात जे मतभेद असतील ते मिटवण्याचा प्रयत्न करायचा आहे। तसेच आपल्याला या दिवसात कोणाला वाईट बोलणं, शिव्या शाप देणं किंवा कुणाची निंदा करणं हे प्रामुख्यानं टाळायचं आहे। तर या दिवशी आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपल्यामध्ये हे जे 10 विकार असतात ते बाहेर काढून टाकायचे आहेत। तर त्याचं दहन करायचं असेल, तर राग, लोभ, मत्सर म्हणजे हे जे वाईट विकार आहेत ते सगळं आपल्याला या दिवशी काढून टाकायचे आहेत आणि ते विकार आपल्यात लवकर येणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे। कारण दसऱ्या दिवशी आपल्याला हे 10 विकाराचं दहन करायचं आहे, जे की रावणाचं दहन म्हणजे रावणामधल्या वाईट गुणाचं दहन केलं जातंय। तर तसं आपण आपल्यामधले वाईट गुण या दिवशी आपल्याला काढून टाकायचा प्रयत्न करायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने दसरा वेगवेगळ्या ठिकाणी थोडाफार वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेट केला जातो, पण प्रामुख्याने ही पद्धत सगळीकडे असते की देवपूजा किंवा आपटेची पानस देवाला वाहणं किंवा ते इतरांना देणं। तर अशा पद्धतीने तुम्ही दसरा सण साजरा करू शकतात। तसेच या दिवशी बघा, सोनं खरेदी, वाहन खरेदी किंवा कोणतीही जमीन प्रॉपर्टी खरेदी याला खूप महत्त्व आहे। तर आता प्रत्येकाला हे जमणार नाही, पण ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार, ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार आपल्याला जे शक्य आहे त्या पद्धतीने आपल्याला थोडंफार या दिवशी खरेदी करण्याचं किंवा कोणतंही एखादं शुभ कार्य या दिवशी आपल्याला ठरवायचं तरी आहे किंवा फिक्स तरी करायचं आहे। यामुळे नक्कीच लक्ष्मी माता आपल्या घरात येते। तर येणाऱ्या उद्याच्या दसऱ्याच्या तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा। तर स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत, तुमची जे कोणती चांगली कामे असतील तर ती सगळी मार्गी लागू देत आणि सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा। तर श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। धन्यवाद।